मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीमध्ये राज्यस्तरीय निर्णायक बैठक। लवकरच जरांगेंकडून भव्य सभा घेतली जाणार। सभा कधी आणि कुठे असणार या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता। अहमदनगरच्या वांबोरी गावात जरांगेंची संवाद बैठक। फुलांची उधळण करत मनोज जरांगेंचं स्वागत। मराठा बांधवांकडून बैठकीचं आयोजन। जरांगेंना काही जण फीडिंग करतायत त्याप्रमाणे ते बोलतायत। फडणवीसांचा जरांगेंवर निशाणा। तर तडीपार करण्यासारखं जरांगेंनी काही केलंय का? फडणवीसांचा सवाल। तुम्ही गोरगरिबांच्या विरोधात जात आहात। तुमच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ होऊन जाईल। मनोज जरांगेंचा गृहमंत्री फडणवीसांना इशारा। एकनाथ शिंदे अजित पवार दिल्लीत। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अमित शहा फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। जागा वाटप आजच निश्चित होणार। राष्ट्रवादीला 4 ते 6, शिवसेनेला 12 ते 15 तर उर्वरित 28 ते 32 जागांवर भाजप लढणार असल्याची माहिती। दिल्लीमध्ये अमित शहा, जेपी नड्डा, उदयनराजे आणि फडणवीसांमध्ये बैठक। उदयनराजे कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता। लवकरच अंतिम निर्णय होणार। मविया आणि महायुतीतलं जागा वाटप अजूनही रेंगाळलेलं। पहिल्या टप्प्यातले अर्ज भरण्याची मुदत 4 दिवसांवर। मात्र अजूनही पहिल्या टप्प्यातल्या महायुतीचे 3 उमेदवार जाहीर नाहीत। तर मवियाकडनं चंद्रपूरची उमेदवारी अजूनही लटकलेली। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली उदयनराजेंची भेट। यावेळी बावनकुळे आणि शेलार उपस्थित। साताऱ्यामध्ये उदयनराजेंना तिकीट दिलं तर मविया बिनविरोध करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला सवाल। उदयनराजे 3 दिवसापासून दिल्लीत। शहांनी भेट दिली नाही, त्यामुळे उदयनराजेंबद्दल कुणाला आदर आहे हे समोर आलंय। सतीश पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। महायुतीच्या सातारा लोकसभेच्या जागेवर भाजपचा दावा। भाजपकडून सातारा लोकसभा लढवण्यासाठी नरेंद्र पाटील इच्छुक। खासदार म्हणून चांगलं काम करण्याची संधी मिळेल, नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हासंदर्भातलं निवेदन। चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती। राजकारणात लोकांनी शब्द पाळला पाहिजे। राज्यात पक्ष आणि चिन्हाची चोरी झाली, पण राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे संपूर्ण देशाला माहिती आहे। बारामतीत झालेल्या मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा पसरवल्या जात आहेत। जनतेने शरद पवारांच्या भूलथापांना बळी पडू नये। चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट। सुप्रिया सुळे दौंड दौऱ्यावर। पाम संडे निमित्ताने सुप्रिया सुळेंनी घेतली ख्रिश्चन बांधवांची भेट। सुनेत्रा पवारही दौंडच्या दौऱ्यावर। काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीत नागपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक आणि गडचिरोली चिमूर या 4 लोकसभेच्या जागांची घोषणा। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर मतदारसंघांना विकास ठाकरेंना उमेदवारी। नागपुरात विकास ठाकरे गडकरींशी करणार 2 हात। भंडारा गोंदियातनं प्रशांत पडोळेंना उमेदवारी जाहीर। नाना पटोलेंनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं पडोळेंना उमेदवारी। शिवसेना आग्रही असलेली रामटेकची जागा काँग्रेसच्या पारड्यात। काँग्रेसकडनं रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी। उद्धव ठाकरे आणि वंचितची युती आता राहिली नाही। शिवसेनेने मवियाला प्राधान्य दिलं, प्रकाश आंबेडकरांचं विधान। महायुतीमध्ये रामटेक लोकसभेचा तिढा कायम। भाजपच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी। भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना निवेदनाद्वारे मागणी। महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच आम्ही हिंगोली लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली होती, त्यामुळे केंद्रीय नेत्यांना विनंती करून देवेंद्र फडणवीस हिंगोलीची जागा सोडवून घेणार। आमदार मुटकुळेंचं वक्तव्य। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक। ईशान्य मुंबईतनं संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंनी नांदेड लोकसभेवर लक्ष देण्याची गरज नाही, त्यांनी बारामती पाहावी। अशोक चव्हाणांकडून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अमर काळेंना कार्यकर्त्यांचं समर्थन। वर्धा लोकसभेची जागा पवार गटाला सुटल्यानं अमर काळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार। काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली काळेंची भेट। आम्ही कधी पैलवानकी केली नाही, तर वेळ आली ती सुद्धा करू। नागेश पाटील आष्टेकरांचं आमदार संतोष बांगर यांना प्रत्युत्तर। तर मत हे दान आहे, आम्ही ते हात जोडून मागतो। दंड थोपटून मागणं योग्य नाही, आष्टेकरांचा टोला। प्रचारातून वेळ काढत नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीमध्ये सहभागी। नागपुरात इतवारी मर्चंट असोसिएशनच्या होली मिलन कार्यक्रमात गडकरी उपस्थित। वरळीमधल्या होळीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच मंचावर। वरळीतील विजय मित्र मंडळाच्या होळीत दोघांचा सहभाग। वरळी कोळीवाड्यातील होळीच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंची हजेरी। कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंकडून पारंपरिक नृत्य।
देशभरात प्रसिद्ध सैलानी बाबा यात्रेचा आजचा महत्त्वाचा दिवस। सैलानी बाबांच्या दर्गा परिसरात 10 ट्रक नारळाची होळी केली जाणार। दुपारी हा होलिकोत्सव होणार संपन्न। कोकणातल्या ग्रामीण भागात शिमग्याचा उत्साह। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील केळटे गावात परंपराप्रमाणे नृत्य साजरा करून शिमगोत्सव। रत्नागिरीच्या हातखंबा गावात शिमगोत्सव साजरा। 24.5 खेड्यांची पालखी नाचवली। शिमगोत्सवात तरुण तरुणी, बालगोपाळ आणि आबाल वृद्धांचा सहभाग। ठाण्यामध्ये अभिनय कट्ट्यावर रंगली दिव्यांग मुलांची होळी। यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती। मतदार राजा जागा हो या अभियानाच्या माध्यमातून मतदानाचं कार्य बजावण्याचं आवाहन। भाजपच्या तांड्यावरची होळी उपक्रम आजपासून सुरू। बुलढाण्याच्या गराशागड तांडा जिल्ह्यात जवळपास 150 तांड्यातले हजारो बंजारा बांधव उपस्थित। यावेळी स्थानिक खासदार आमदार उपस्थित। अमरावती युवती संवाद कार्यक्रमात महिलांकडून केंद्र सरकारच्या धोरणांची होळी। आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये होळी पेटवत मवियाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प। महायुतीच्या उमेदवारीसाठी भिवंडीत शिवसेनेचा संवाद मेळावा संपन्न। आगामी निवडणूक देशाला दिशा देणारी। शिवसेनेच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला दिली भेट। यावेळी शिक्षकांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत। विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला करावा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। मुंबई सेंट्रल पार्क भागामध्ये संदर्भात महालक्ष्मी रेस्कोर्सची महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी। यानंतर मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या प्रगतीपथावरील कामाची देखील गगराणी यांच्याकडून पाहणी। मध्य आणि हार्बर मार्गावर आज ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। राज्यामध्ये 5 दिवस उन्हाचा तडाखा। मालेगावात पारा 40च्या पुढे। दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट। शीतपेयांच्या मागणीमध्ये वाढ। मालेगाव, येवला, नांदगावात उष्णतेची लाट। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्ह्यामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित। उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य खात्याचं आवाहन। उन्हाळा सुरू होताच नाशिकच्या मनमाडमध्ये टरबुजाची आवक वाढली। टरबूज खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। टरबुजाला मागणी वाढल्यानं खरेदीत वाढ। जागतिक वारसा यादीत गरब्याचा समावेश। युनेस्कोकडून गरब्याला जागतिक वारसा यादीत स्थान। गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी स्वीकारलं प्रमाणपत्र। कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमध्ये पियुष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्ती बसवलं। विद्यार्थ्यांचा आरोप। तर कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांची आय कार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप। ध्रुव गोयल यांचा मतदारांशी अर्थपूर्ण संवाद। प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडनं राजकीय हेतूने फेरफार करून व्हिडिओ प्रसारित। व्हिडिओत फेरफार करून अवास्तव वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। व्हायरल व्हिडिओवर ठाकूर कॉलेज प्रशासनाचं स्पष्टीकरण। ट्विट केलेला व्हिडिओ हँडलवर आधीच होता। प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी होती। मुख्याध्यापकांमध्ये थोडी जरी नैतिकता उरली असेल तरी त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा। खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडनं ठाकूर कॉलेजच्या प्राचार्यांना खडेबोल। वर्धा जिल्ह्यात वडनेरजवळ पालघरच्या वावेघर इथल्या ब्लूबेरी कंपनीला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्सची दिल्ली कॅपिटल्सवर मात। तर केकेआरचा सनरायझर्स हैदराबादवर 4 धावांनी सनसनाटी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।